सोनम वांगचुक यांनी अखेर आपलं उपोषण मागे घेतलंय. काल मध्यरात्री काही घडामोडी झाल्या आणि त्यांचं असं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांवर जे पोलिसांकडून लाठीचार्ज होतो आणि दरम्यान हिंसाचारही होतो, ही भीती त्यांनी व्यक्त केली आहे की हे पुन्हा घडू नये आणि त्यांच्या काही मागण्याही होत्या ज्यावर सरकार तोडगा काढतं आहे. सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांचं उपोषण मागे घेतलं, याबद्दल सगळ्यांनाच एक आनंद आहे. 26 दिवस त्यांनी उपोषण केलं. त्यांच्या उपोषणामुळे एक आंदोलन उभं राहिलं. देशातली युवा पिढी रस्त्यावर उतरली, इतर लोक रस्त्यावर उतरले, आजही आहेत ते. पण मध्यरात्री उपोषण सोडण्याची गरज नव्हती. हे सगळ्यांच्या समक्ष जंतर मंतर इथून त्याने हे उपोषण सुरू केलं होतं. तिथे येऊन त्याने उपोषण सोडलं असतं तर देश अधिक आनंदित झाला असता, हे माझं मत आहे. विशेषतः ज्या सरकारविरुद्ध आंदोलन आपण केलं त्या सरकारचे 2 मंत्री येतात आणि आपलं आंदोलन व आपलं उपोषण सोडतात. माझी अशी भूमिका आहे, मी असं म्हणतो, एक आंदोलक म्हणून हे आंदोलन यशस्वी व्हावं म्हणून या देशातल्या हुकुमशाही विरोधी लढे देणाऱ्या अनेक संघटना, संस्था आणि राजकीय पक्ष एकत्र आले. त्यांच्यापैकी तिथे कोणी एखादा प्रतिनिधी उपस्थित असायला हवा होता. किमान अभिजित दिपके असायला पाहिजे होते. किमान या देशाचे विरोधी पक्षनेते असायला पाहिजे होते. हे आंदोलन देशाचं होतं. सरकारने कोणत्या मागण्या मान्य केल्या याच्याविषयी अजूनही संभ्रम आहे. जी मूळ मागणी होती ती मूळ मागणी निष्क्रिय आणि भ्रष्ट शिक्षण मंत्री या देशाचे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आंदोलन संपणार नाही, उपोषण संपणार नाही, ही आमच्या सगळ्यांची जिद्द होती. त्या मागणीचं काय झालं हे देशाला सांगावं लागेल. धर्मेंद्र प्रधान यांना का वाचवलं जात आहे आणि धर्मेंद्र प्रधान जर वाचवले जाणार असतील तर सोनम वांगचुक यांचं 26 दिवसाचं उपोषण काय कामाचं. आणि त्याच सोनम वांगचुक यांच्या त्या मागणीसाठी लाखो लोक देशभरात रस्त्यावर उतरले, जंतर मंतरपर्यंत पोहोचले. एक मुलगी शहीद झाली, एका मुलीचा मृत्यू झाला काल हिंसाचारात पोलिसांनी अमित शहांच्या पोलिसांनी त्यांच्या आदेशाने अत्याचार केले, डोके फोडली, हाडं तुटली. या सगळ्याचा विचार आता सोनम वांगचुक यांना करावा लागेल. जरी सोनम वांगचुक यांचं उपोषण संपलं असलं तरी मला असं वाटतं देशभरातलं आंदोलन जे शिक्षण पद्धती बदलण्यासाठी देशातल्या हुकुमशाहीशी टक्कर घेणारं एक आंदोलन जे उभं राहिलं आहे ते आंदोलन आता थांबणार नाही. मुंबईमध्येच आज एक महत्त्वाचं आंदोलन आहे. शिवतीर्थावर शिवाजी पार्कला आदित्य ठाकरे युवासेना प्रमुख यांनी आज आणि इतर सगळ्या संघटना संस्था मिळून राष्ट्रगान आंदोलन आहे. त्यानंतर रविवारी माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांनी आयोजित केलेला एक विराट मोर्चा आहे. मुंबईत ठिकठिकाणी, महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत. बिहारला होत आहेत, गुजरातला होत आहेत, देशातल्या प्रत्येक राज्यात होत आहेत. त्याच्यामुळे वांगचुक यांचा उपोषण सोडल्यामुळे आंदोलनं थांबतील या भ्रमात जर सरकार असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे.
याच्यामध्ये विरोधी पक्षाला विश्वासात घेऊन सरकारनं ही पावलं उचलायला पाहिजे होती. सरकार म्हणतात किंवा आमच्या राज्याचे विद्वान मुख्यमंत्री म्हणतात आम्ही चर्चेला घाबरतो. आम्ही चर्चेला कशाला घाबरतो? चर्चा तुम्हाला हवी आहे. चर्चा तुम्हाला आम्ही इतर वेळी जेव्हा चर्चा मागितल्यात पुलवामापासून पेलगावपर्यंत तेव्हा तुम्ही चर्चा दिल्या नाहीत. दिल्या का चर्चा तुम्ही? शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसंदर्भात तुम्ही चर्चा कधी देत नाहीत लोकसभेत. या विषयावर सुद्धा आम्ही पहिल्या दिवशी चर्चा मागत होतो. तुम्ही त्यातून पळ काढला. आता सरकारचे लोक जे आहेत ते आंदोलन संपवण्यासाठी पराकाष्ठा करत होते. या आंदोलनाला बदनाम करत होते. यात पाकिस्तानचं फंडिंग आहे, यात चीनचं फंडिंग आहे, अमुक आहे. हे भारतीय जनता पक्षाचे लोक सोनम वांगचुक यांना चीनचे एजंट म्हणून जाहीरपणे त्यांची बदनामी करत होते. जेव्हा हे आंदोलन हाताच्या बाहेर जात आहे आणि अमित शहांच्या पोलिसांचे दंडुके आणि बंदुकासुद्धा काम करणार नाहीत हे जेव्हा त्यांना समजलं तेव्हा त्यांनी हे आंदोलन सोडवण्यासाठी JP नड्डा, जितेंद्र सिंग यांना तिथे पाठवलं. पण ठीक आहे, आमचं सर्व गोष्टींवर बारीक लक्ष आहे. रावसाहेब, सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्याचं तुम्ही समाधान, आनंद व्यक्त केला. पण ज्या व्यवस्थेविरुद्ध किंवा ज्या सरकार ती व्यवस्था तशीच आहे. आंदोलन होतं त्यांच्या प्रतिनिधींकडून अन्न घेणं किंवा हे चुकीचं आहे. हां, हे चुकीचं आहे. हे नैतिकदृष्ट्या चुकीचं आहे. सोनम वांगचुक यांनी उपोषण जर सोडायचं होतं तर एका अत्यंत जखमी झालेल्या पोलिसांच्या लाठी हल्ल्यात त्या मुलीकडून, त्या कार्यकर्त्याकडून त्यांनी ते उपोषण सोडायला पाहिजे. त्यांनी उपोषण सोडायचं का नाही हा निर्णय सरकार घेऊ शकत नाही. हा निर्णय लाखो आंदोलकांपैकी कोणीतरी एकानं घ्यायला पाहिजे होता, असं एकंदरीत जनभावना मला दिसते. खूप लोक होते ज्यांच्या हातून उपोषण सोडता आलं असतं. अनेक मुलींनी, अनेक तरुणांनी तिथं आपलं रक्त सांडलं आहे, डोके फोडून घेतलेले आहेत. ती काय JP नड्डा आणि जितेंद्र सिंग यांच्यासाठी नाही, ती सोनम वांगचुक यांच्यासाठी आणि या राजकीय व्यवस्थेविरुद्ध त्यांचा हा हल्लाबोल होता. आणि शेकडो विद्यार्थी जे जखमी झाले, अनेक मुलींनी स्वतःला तिथे बलिदानाच्या उद्देशानं समर्पित केलं. त्यापैकी एकानं नेहा बोराच्या हातून उपोषण सोडता आलं असतं. तिने तुमच्याबरोबर 22 दिवस उपोषण केलं. कारण ज्या मुलींच्या छातीवर पोलिसांनी लाठ्या मारल्या, मुली म्हणतो मी, लाठ्या मारल्या, त्यांच्या वस्त्रांना हात घातला, अशा अनेक मुलींनी त्याग केला. त्यांच्यापैकी एकाला घेऊन हे उपोषण सोडता आलं असतं. पण सरकारला उपोषण सोडवून घेण्याचं श्रेय घ्यायचं होतं. अमित शहा भयभीत होते, नरेंद्र मोदी भयभीत आहेत. एरवी नरेंद्र मोदींना देशाला संबोधित करण्याची वेळ 8 असते. काल रात्री 12 वाजता मोदी समाज माध्यमावरती आले. म्हणजे 8 पासून 12 वाजेपर्यंत ते भयभीत अवस्थेत होते. उपोषण सोडताना एक सरकारकडनं त्यांना आश्वासन दिलं की पेपर फुटीवर एक विधेयक आणून कायदा बनवला जाणार. बघा, हा विषय कायदा आहेच हो. नवीन कायदे का बनवत आहे? आत्ता जे अपराधी होते, जे मंत्री, या सगळ्या बाबतीत 20 लोकांचा बळी गेलेला आहे. 20 मुलांनी आत्महत्या केल्या आहे. त्यांच्या पालकांशी आपण बोललात का या विषयावर? त्या सगळ्यांच्या आई आणि वडील, भाऊ आणि बहीण या कालच्या आंदोलनामध्ये पोलिसांच्या लाठ्या खात होते. त्यांच्या भावना महत्त्वाच्या आहेत, अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्यांच्या भावना, हे लक्षात घ्या. त्यांच्याशी कोणीच चर्चा केली नाही. म्हणून मी असं म्हणतो, भावनेचा उद्रेक हा असा सहज शांत होणार नाही. सोनम वांगचुक यांचे प्राण, यांचे जीव अत्यंत महत्त्वाचा आहे देशासाठी, शिक्षण व्यवस्थेसाठी. उपोषण सुटलं याचा आनंद आहे, पण त्यांनी ही लढाई कायम ठेवली पाहिजे. आम्ही सगळे त्यांच्याबरोबर आहोत. भारतीय जनता पक्ष या आंदोलनात सहभागी होणार नाही. त्यांनी हे आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी वांगचुक यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. त्यांना वांगचुक यांना परदेशी एजंट ठरवलं आणि ते एजंट ठरवण्यामागे या 2 मंत्र्यांच्या हातून त्यांनी
उपोषण सोडलं ते सुद्धा आहे. नाही राऊत साहेब, तेच उपोषण मागे सोडण्यातला आणखी एक मुद्दा असा आहे की त्यांनी मध्यरात्री हॉस्पिटलमध्ये सरकारच्या प्रतिनिधींकडून, जे प्रतिनिधी त्यांच्याशी चर्चा करत होते त्यांच्याकडून अन्न घेतलं आणि उपोषण मागे घेतलं. तुमचं असं म्हणणं आहे का की आंदोलनाच्या व्यासपीठावर जिथे उपोषण सुरू झालं होतं तिथेच आंदोलकांच्या समक्ष होय. हे उपोषण आंदोलन जर मागे घेतलं असतं सोनम वांगचुक यांनी तर आणखी बरं झालं असतं? नाही, एक लक्षात घ्या, जंतर मंतरला ज्या मंचावरून वांगचुक यांना फरफडीत नेलं, ज्या सरकारनं आंदोलनाची अप्रतिष्ठा करून, बेआबरू करून आंदोलन चिरडून टाकण्यासाठी 20व्या दिवशी 21व्या दिवशी क्रूश झालेले वांगचुक यांच्याभोवती पांढरी चादर उभी करून भिंतीसारखी त्यांना अक्षरशः स्ट्रेचरवरून सुद्धा नेलं नाही, त्यांना फरफटत नेलं. त्या सरकारला हे दाखवायला पाहिजे होतं आम्ही सगळ्यांनी की त्याच जागेवरती आम्ही जाऊ आणि आम्ही उपोषण सोडू. कारण हे आंदोलन देशाचं, हे आंदोलन एका व्यक्तीचं नाही. एकटी व्यक्ती जेव्हा उपोषण करते, आंदोलन करते, तेव्हा त्याला काय अर्थ नसतो. असे रोज अनेक लोक बसतात उपोषणावर. पण जेव्हा त्या आंदोलनासाठी लाखो लोक रस्त्यावर उतरतात तेव्हा ते आंदोलन देशाचं आंदोलन होतं, लक्षात घ्या. त्याच्यामुळे त्याच जागेवरती येऊन या हुकुमशाही सरकारच्या नाकावर टिचून हे आंदोलन, हे उपोषण सगळ्यांचा साक्षीनं त्यांनी सोडलं असतं तर त्या दिवशी ती रात्र ही राष्ट्रीय तेजानं तळपून निघाली असती. नाही, पण राऊत साहेब, एक असं आहे की आता पुढे काय, जे तुम्ही म्हणता सगळ्यांचंच लक्ष आहे. कारण सोनम वांगचुक यांनी आपलं उपोषण मागे घेतलं, हे आंदोलन धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आम्ही घेऊनच मागत थांबेल? नाही, हे बघा, अण्णा हजारे यांचं उपोषण संपलं, त्यानंतर अण्णा हजारेही संपलं. सरकार जेव्हा आंदोलनात सहभागी होतं, सरकारनं जर मागणी मान्य करून आंदोलन संपवलं असतं तर या देशाला एक नवी दिशा मिळाली असती. सरकारनं हे आंदोलन दडपलेलं आहे, दडपायचा प्रयत्न चालू आहे, हे सोनम वांगचुक यांना सुद्धा माहिती आहे. पण तरीही एक व्यक्ती या देशातल्या तरुण वर्गासाठी 26 दिवस उपोषण करतं, ही आमच्या सगळ्यांसाठी मोठी गोष्ट आहे. नाही राऊत साहेब, स्पेसिफिक प्रश्न आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊनच हे आंदोलन थांबेल? माझ्या माहितीप्रमाणे कॉक्रोच जनता पार्टीचे जे प्रमुख आहेत अभिजित दिपके, त्यांनी आज जाहीर केलं आहे की आंदोलन सुरू राहील त्याच मुद्द्यासाठी, ज्या मुद्द्यासाठी ते सुरू झालं. सोनम वांगचुक हे सुद्धा त्या आंदोलनात सहभागी होतील अशी माझी अपेक्षा आहे. पण विरोधक पंतप्रधानांचा जो आज व्हिडिओ आहे ते म्हणतात की आम्ही पुढच्या आठवड्यात कसला एक कायदा आणतो आहोत, विधेयक आणतो आहोत. आता विरोधी पक्षाची या देशामध्ये पक्षांतर बंदी कायदा आहे म्हणून पक्षांतर याने थांबवलीत का? पक्षांतर बंदी कायदा मोडून आमदार खासदार विकत घेतले जात आहेत. मोदींवरती विश्वास कोण ठेवतं का? तुम्ही पण ठेवू नका मोदींवरती विश्वास, अजिबात ठेवू नका, बर्बाद व्हाल. पक्षांतर बंदी कायदा अत्यंत कठोर आहे. पक्षांतर बंदी कायद्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या फुटीला आणि परस्पर विलिनीकरणाला अजिबात त्यांनी महत्त्व दिलेलं नाही किंवा शक्यच नाही, मान्यता नाही. तरीही मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस हे जे लोक आहेत राजकारणातले, हे पक्ष फोडतात, आमदार खासदार विकत घेतात, लोकसभा अध्यक्ष त्याला मान्यता देतात बेकायदेशीरपणे. ही त्या कायद्याशी, संसदेत झालेल्या कायद्याशी बेईमानी आहे. त्याच्यामुळे मोदी जो काय नवीन कायदा आणतात ती त्याच्यापेक्षा मोठी बेईमानी आहे.